संख्यांचा खेळ मधील स्वाध्याय 3.1 पाहणार आहोत। स्वाध्याय 3.1 मधला पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचे सर्व अवयव लिहा। खालील संख्यांचे सर्व अवयव लिहा। तर सर्वप्रथम आपण अवयव लिहिण्याआधी अवयव विषयी माहिती मिळवून घेऊ या। तर अवयव म्हणजे काय की दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी निशेष भाग जातो म्हणजे भागाकार केला असता शेष शून्य येतो त्याला त्या संख्येचा अवयव असे म्हणतात। कुठलीही संख्या असेल तर त्या संख्येला दिलेल्या संख्येला ज्या संख्येने आपण भागतोय आणि भागाकार केला असता जर शेष शून्य येतोय तर असं म्हटलं जातं की त्या संख्येने निशेष भाग जातो आणि ज्या संख्येने निशेष भाग जातो ती संख्या दिलेल्या संख्येचा अवयव म्हटली जाते। तर अवयवाविषयी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक संख्येला एक हा अवयव असतो। एक ही प्रत्येक संख्येचा अवयव आहे कारण एकाने प्रत्येक संख्येला भाग जात असतो। दुसरी गोष्ट, प्रत्येक संख्या ही स्वतःचा अवयव असते। दिलेली संख्या उदाहरणार्थ इथे 24 आहे, 24 ही स्वतःचा पण अवयव आहे म्हणजे दिलेली संख्या प्रत्येक संख्या स्वतःचा अवयव असते। तिसरी गोष्ट म्हणजे दिलेली संख्येचा अवयव हा त्या संख्येचा भाजक असतो। दिलेल्या संख्येचा प्रत्येक अवयव हा त्या संख्येचा भाजक असतो। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे दिलेल्या संख्येचे जे अवयव असतात ते अवयव त्या संख्येपेक्षा नेहमी लहान असतात किंवा त्या संख्येबरोबर असतात। दिलेल्या संख्येचे अवयव त्या संख्येपेक्षा लहान असतात किंवा त्या संख्येबरोबर असतात। आणि पाचवी गोष्ट म्हणजे कुठल्याही संख्येचे अवयव हे मर्यादित संख्येत असतात म्हणजे त्यांची संख्या निश्चित असते तेवढेच अवयव त्यांचे असतात, मर्यादित प्रमाणात असतात। तर अशा प्रकारच्या अवयवांविषयीची ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे। आता आपण अवयव काढायला शिकू। पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 24। या ठिकाणी आपल्याला 24 चे अवयव काढायचे आहेत। अवयव आपण दोन पद्धतीने काढू शकतो। पहिली गोष्ट म्हणजे भागाकार करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येत आहे त्या आधारे आपण अवयव काढू शकतो। तर 24 चे अवयव आपण भागाकाराच्या पद्धतीने काढू। सर्वप्रथम एक ही प्रत्येक संख्येचा अवयव असते म्हणजे कुठल्याही संख्येचे अवयव काढताना एक हा सर्वप्रथम लिहूनच घ्यायचा आहे, बरोबर। त्यानंतर 2, तर 24 ला आपण 2 ने भागून पाहू। बेक बे, बेदुने 4, शेष शून्य आला म्हणजे 24 ला 2 ने भाग जातो म्हणजे 2 हा 24 चा अवयव झाला। त्यानंतर आपण 3 ने भागून पाहू। 3च्या पाड्यात 24 येतो, 3 8 24, शेष शून्य आला म्हणजे 3 ने पण भाग जातो। भागाकार केला असता जर शेष शून्य येत असेल म्हणजे त्या संख्येने निशेष भाग जातो। नंतर आपण 4 ने भागून पाहू। 4 × 24, शेष शून्य आला म्हणजे 4 ने पण भाग जातो। नंतर 5 ने भाग जाणार नाही आपल्याला माहिती आहे। 5 24, 5च्या पाड्यात 24 येत नाही, 5 × 20, या ठिकाणी शेष शून्य आलेला नाही, शेष काय आला 4 म्हणजे या ठिकाणी आपण अवयवांमध्ये 5 लिहू शकत नाही। त्यानंतर हे 6 × 24, शून्य आला म्हणजे 6 पण अवयव आहे। 7च्या पाड्यात 24 येतो का नाही, 7 × 21, या ठिकाणी 3 शेष आलेला आहे म्हणजे 7 ने पण निशेष भाग जात नाही। 8 × 24, शेष शून्य आला म्हणजे 8 ने भाग जातो। त्याचप्रमाणे 9 ने पण भाग जाणार नाही, 10 ने पण जाणार नाही, 11 ने पण जाणार नाही, डायरेक्ट कोणत्या संख्येने जाईल 12 ने। 12च्या पाड्यात 24 येतो, 12 × 24, शेष शून्य आला म्हणजे 12 दिलेल्या संख्येचा अवयव आहे आणि 12 नंतर मग डायरेक्ट कोणती संख्या येते 24। 24 ला 24 ने भाग जातो। हे 2 अवयव तर नक्कीच असतात। प्रत्येक संख्येला कमीत कमी 2 अवयव तर असतात। कोणते? पहिला म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती संख्या स्वतः। अशा प्रकारचे 2 अवयव तर असतात। कुठल्याही संख्येचा सर्वात लहानात लहान अवयव 1 असतो
आणि कुठल्याही संख्येचा सर्वात मोठ्यात मोठा अवयव ती संख्या स्वतः असते. म्हणजे प्रत्येक संख्येला कमीत कमी 2 अवयव तर असतातच, एक आणि ती संख्या स्वतः. तर अशा प्रकारे आपण भागाकार करून पण अवयव शोधू शकतो. दुसरी पद्धत आपण 15 ही कोणकोणत्या पाड्यात येते त्याच्या आधारे आपण 15चे अवयव शोधू शकतो. पहिला अवयव तर 1 लिहूनच घ्यायचा. प्रत्येक संख्येचा पहिला अवयव 1 असतो. त्यानंतर 15 2च्या पाड्यात येते का? नाही. बरोबर. 15 3च्या पाड्यात येते का? 3च्या पाड्यात येते. 3 5 15. नंतर 4च्या पाड्यात येत नाही, मग 5च्या पाड्यात येते. 5 3 15. मग डायरेक्ट 15 कोणाच्या पाड्यात येते? 15च्याच पाड्यात 15 येते. म्हणजे 15 1 15. तर अशा प्रकारे 15चे अवयव कुठलीही एक साईड आपण घ्यायची. कुठल्याही एका साईडच्या संख्या आपण घेऊन त्या संख्येचे अवयव काढू शकतो. म्हणजे 15चे अवयव आले 1 3 5 आणि 15. 1 3 5 आणि 15. अशा प्रकारे आपण पाढ्यांद्वारे पण अवयव शोधू शकतो. नंतर 21चा पहिला अवयव काय येईल मग? 1. बरोबर. कुठल्याही संख्येचा पहिला अवयव 1 हा असतोच. बरोबर. नंतर 21 2च्या पाड्यात येतो का? नाही. 3च्या पाड्यात येतो. 3 7 21. 4च्या पाड्यात येतो? नाही. 5च्या नाही. 6च्या नाही. तर 7च्या पाड्यात येतो. 7 3 21. आणि त्यानंतर डायरेक्ट 21 कुठल्या पाड्यात येतो? मग डायरेक्ट 21 21च्याच पाड्यात येतो. 21 1 21. बरोबर. तर अशा प्रकारे एका साईडच्या ज्या संख्या आहेत त्या दिलेल्या संख्येच्या अवयव होतील. कारण की दोघं साईडला सारख्याच संख्या आहेत. बरोबर. कुठल्याही साईडच्या संख्या तुम्ही घेऊ शकता. त्याच संख्या रिपीट झालेल्या आहेत. तर 1 3 7 आणि 21 हे झाले 21चे अवयव. त्याचप्रमाणे आपण 27चेही अवयव शोधू शकतो. पहिला अवयव 1 गुणिला 27 म्हणजे 27. नंतर 27 कुठल्या पाड्यात येतो? 3च्या पाड्यात. 3 27. नंतर कुठल्या पाड्यात येतो? 9च्या. 9 3 27. आणि शेवटी 27 27च्याच पाड्यात येतो. 27 1 27. म्हणजे 27चे अवयव झाले 1 3 9 27. अशा प्रकारे कुठल्याही संख्येचे 2 अवयव तर नक्कीच असतात, 1 आणि ती संख्या स्वतः. आणि बाकीचे अवयव आपण पाढ्यांच्या मदतीने काढू शकतो. त्यानंतर 12. पहिला अवयव काय? 1 गुणिला 12 बरोबर 12. नंतर 12 2च्या पाड्यात येतो. बेस 12. नंतर 3च्या पाड्यात येतो. 3 4 12. 4च्या पाड्यात येतो. 4 3 12. नंतर 5च्या पाड्यात येत नाही. 6च्या पाड्यात येतो. 6 2 12. आणि 12 1 12. अशा प्रकारे हे झाले 12चे अवयव. कुठल्याही एक साईडच्या संख्या घ्यायच्या, त्या संख्या 12चे अवयव 1 2 3 4 6 आणि 12. अशा प्रकारे आपण 12चे अवयव शोधले. आता पुढे 20चे अवयव. पहिला अवयव 1 बरोबर. दुसरा अवयव 20 कोणत्या पाड्यात येतो? 2च्या पाड्यात येतो. बेदा हो 20. 3च्या पाड्यात येतो. नाही. 4च्या पाड्यात येतो. 4 5 20. 5च्या पाड्यात येतो. 5 20. 6च्या पाड्यात येत नाही. 7च्या पाड्यात येत नाही. 8च्या पाड्यात येत नाही. 9च्या पाड्यात येत नाही. डायरेक्ट कुठल्या पाड्यात येतो? 10च्या पाड्यात. 10 2 20. आणि 20च्याच पाड्यात येतो. 20 1 20. बरोबर. हे झाले 20चे अवयव. 1 2 4 5 10 आणि 20. 1 2 4 5 10 आणि 20.
हे झाले 20चे अवयव. अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्यांचे अवयव शोधले. आपण या ठिकाणी प्रश्न पहिल्यामध्ये ए ते एफ पर्यंतचे अवयव शोधलेले आहेत. आता 3 उदाहरणं बाकी आहेत, 3 संख्या बाकी आहेत. त्या 3 संख्यांचे अवयव तुम्हाला स्वतः शोधायचे आहेत. बरोबर बालमित्रांनो? तर अवयव कशा प्रकारे शोधायचे हे तुम्हाला समजलंच असेल. 2 पद्धतीने आपण अवयव शोधू शकतो. एक भागाकार करून आणि दुसरं कुठल्या कुठल्या पाड्यात ती संख्या येते. ज्या ज्या पाड्यात ती संख्या येत असेल त्या संख्येचे अवयव असतात. आणि 2 अवयव तर नक्कीच असतात. 1 आणि ती संख्या स्वतः. सर्वात लहान अवयव कुठल्याही संख्येचा सर्वात लहान अवयव 1 असतो आणि सर्वात मोठा अवयव ती संख्या स्वतः असते. या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायच्या. नमस्कार.